वेलकम फ्रेंड्स. अभिज आर्ट्स मध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत. आज आपण मराठी मुळाक्षरे यांचा सराव आपण करणार आहोत. बघताय आपण मी काही मराठी बाराखडी मधले काही इथं अक्षर इथे मी लिहून घेतलेले आहेत. मराठी अक्षर लेखन थोडस अवघड आहे, पण आधी आपण फक्त अक्षरांचा सराव करणार आहे आणि नंतर मग शब्द कसे लिहायचे, त्याचा काना मात्रा वेलांटी त्याला कशी काढायची ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत. आज फक्त अक्षर आपल्याला काढून घ्यायची. तर बघताय तुम्ही मी इथं काही अक्षर काढलेले आहेत. मी आता त्याला गिरवून घेतो. बघत राहा अभिज आर्ट. शांततेने काढायची आहेत, गडबड अजिबात करायची नाही. बघा, मराठी अक्षर थोडेसे कठीण आहेत. आणखी यांना ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या रेषा आहेत. सर्व प्रकारच्या रेषांचा समावेश या मराठी अक्षर लेखनमध्ये येतो. उभ्या, आडव्या, तिरप्या, सरळ, वक्र, नागमोडी यासाठी आपल्याला बेसिक लाईनचा सराव खूप महत्वाचा असतो. बघत राहा अभिज आर्ट्स. मी इथं पट्टीचा वापर करत नाहीये. तुम्हाला वाटलं तर तुम्ही पट्टीचा वापर करू शकता, पण इथे पट्टीचा वापर करायला खूप कमी आहे चान्स. म्हणजे फक्त एकच रेष आहे जी सरळ आहे, बाकी सर्व आकार हे सगळे वक्राकार असेच आहेत. त्याच्यामुळे आपल्याला हातानेच त्याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे. घाई अजिबात करायची नाही. बघत राहा अभिज आर्ट्स. मराठी कॅलिग्राफी शिकण्याची हा म्हणजे हे पहिलं पाऊल आहे. इथूनच आपण कॅलिग्राफीचा सराव करणार आहोत, पण त्याची पद्धत वेगळी आहे. आधी आपल्याला आपल्या अक्षरांचे आकार समजून घेता आले पाहिजेत. एकदा आकार त्याचे समजले की मग कॅलिग्राफी अधिक प्रमाणात ती सोपी जाते. आणि कॅलिग्राफी सुद्धा आपल्याला ब्रशनीच करायची असते, पण ब्रश हे आता पुढचं माध्यम झालेलं आहे. आधी आपल्याला अक्षरांचा आकार मुळात काढता यायला पाहिजे आणि कुठलं अक्षर कसं लिहायची पद्धत आहे हे एकदा समजलं की मग कॅलिग्राफी अतिशय सोपी जाते. बघत राहा अभिज आर्ट्स. जवळपास आपलं पहिलं पान तर झालेलं आहे. काही मुळाक्षर दुसऱ्या पानावर सुद्धा मी घेतलेले आहेत. बघत राहा अभिज आर्ट्स. आज चालू आहे आपलं ते मराठी मुळाक्षर. बघा, उरलेले अक्षर आपण लगेच काढून घेऊया. बघताय फ्रेंड्स, आज आपण मराठी मुळाक्षरांचा सराव करत आहोत. थोडं काळजीनं करायचं हे काम आहे. बघताय फ्रेंड्स की आपलं आज मराठी अक्षर लेखन आपण केलेलं आहे. जवळपास 30-35 हे लेटर्स आहेत. बघताय, तर तुम्ही पण ह्याची प्रॅक्टिस चांगली करा. पट्टीचा वापर करा वाटल्यास,
नंतर आपोआप त्याचा सराव होऊन जाईल. तर खूप खूप आभार आणि मनपूर्वक धन्यवाद. बघत राहा अभिजाट.